सुभाष वेलिंगकर हाणें मराठीक राज्य भाशेचो दर्जो दिवचो अशी मागणी केल्ल्यान गोंयांत नव्यान भाशेचेर वाद सुरू जाला। ताका लागून सध्या राज्याची राजभास आशिल्ल्या कोंकणीच्या फुडारा विशीं हुस्को उप्रासलो। गोंयची अस्मितायेची आनी संस्कृतायेची खोलायेन रुजिल्ली कोंकणी सुरक्षीत उरूंक जाय। कोंकणीचो अंत करपाक यत्न चल्ला वय। खरो मुद्दो धोरण, वळख आनी सहअस्तित्वाचो आसा। राज्यामदी भाषांची अदला बदल करची न्हय। आयज भास बदलता, फाल्यां गोंयचे अस्तित्व काबार करतले। अरे बाजार मुणग्यानो, तुमच्याकडे आज नियतीने निर्णय जरी सोपवला असला तरी बाजार मुणग्यानो आपली लायकी ओळखून असा याची काही गॅरंटी कोणी बाळगू नये। आम्ही लाचार माणसं नाही आहोत। गोव्यात अजून स्वाभिमानी लोक शिल्लक आहेत। तुम्ही भले काही लोकांना पर्स देऊन, काही पैसे देऊन वगैरे लाचार करत असाल। लाचार करून कायम निवडणुका जिंकता येतात अशा भ्रामक या पक्षाने राहू नये। आपलाच पक्ष आहे, आपण उभा केला, आपण सत्तेवर आणला आणि प्रतारणा सुरू केली। आणि प्रतारणा कुणासाठी सुरू केली? सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांचं मतदान यांच्यासाठी कधी बाप जन्मात झालं नाही आणि पुढे बाप जन्मात होणार नाही। मराठी ही केवळ भाषा नव्हे, मराठी ही गोव्याची पहचान आहे, ओळख आहे। मराठी हा गोव्याचा आत्मस्वर आहे। की बाहेरून कपडे घालतो परंतु माझं अंतःकरण आहे ते मराठी आहे। त्या मराठीची जोपासना एवढी वर्ष आपण करत आलेलो आहोत। त्या मराठीचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केलेला होता। सुरुवातीला ग्रंथ जाणून टाकले, निर्बंध आणले, परंतु त्याच पोर्तुगीजांना नामोहरम करणारी ही मराठी भाषा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे। 8 महिने असताना गोवा लिबरेशनला, गोवा मुक्तीला अंतोनियो ओलिव्हेरा सालाझार हा जो हुकुमशाह होता पोर्तुगीज, त्यानं पोर्तुगीज संसदेत ठराव संमत करावा लागला की गोव्याची भाषा मराठी आहे। 450 वर्ष राज्य केल्यानंतर, मराठी खलास करण्याचा विडा उचलल्यानंतर सरते शेवटी एखाद्या जुलमी सत्तेला मान्य करावं लागतं, रिकॉग्निशन द्यावं लागतं, दखल घ्यावी लागते। अशी मराठी आहे आपली। सगळी कौनं करून जर एखादा पक्ष निवडून येत असेल आम्हाला प्रॉब्लेम नाही, परंतु या गोव्याचा आत्मा चिरडण्याचं काम जे तुम्ही चालवलेलं आहे ते तुम्हाला करू देणार नाही। गोंयांत भाशेच्या वादाक लागून परतून एक फावट इतिहासीक ओपिनियन पोलाची याद जाता, जंय गोंयकारांनी आपली अस्मिताय निर्णायकपणान राखली आणि 1987 वर्सा राज्याचो दर्जो मेळोवपाचो मार्ग मेकळो केलो। उपरांत कोंकणीक राजभास म्हण मान्यताय मेळ्ळी। आयज भाशीक चौकटीन बदल करपाच्यो नव्यान मागण्यो उप्रासपाक लागल्यात। तेन्ना लोक भावनेचेर प्रभाव घालपाचे यत्न सुरू आसात काय कितें हाचेर प्रस्न निर्माण जाल्यात। गोंयची राजभास मराठी जाली जाल्यार कोंकणी भास मातये भरवण जातली। गोंयची वळख म्हळ्यार कोंकणी। दर एका गोंयकाराक हाचो अभिमान आसा। गोंयची खाशेली संस्कृताय, परंपरा आनी कोंकणी भाशेन खूब आदिसावन रुजिल्ली आसा। जायत्या जाणांक भास हे फकत संपर्काचें साधन न्हय तर दायज आनी इतिहासाचें प्रतिबिंब आसा। मराठी राजभास करप म्हळ्यार गोंयच्या सैमाचो, रूढी परंपराचो नाश करप म्हणपाक अतिताय जावची ना। गोंयची राजभास कोंकणी। गोंय राजभास कायदो 1987 जाल्लो। गोंयांतूय मराठीचोय खूब उपेग जाता, खास करून शिक्षण आनी प्रशासनान, पूण ती कोंकणीचो अधिकृत दर्जो घेयना। हे सगळ्यांनी मतीन दवरपाकच जाय। दुसरे वटेन महाराष्ट्राची राजभास मराठी आसा। महाराष्ट्रान जरी कोंकणी कांय समाज उलयतात तरी ताका लागून ती थंयची राजभास जायना, हेवूय तितलेच खरें। गोवा 365 खातीर नितिक्षा गांवकार, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार।